तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा माहितीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात 12,000 रुपये पी एम किसान योजनेशिवाय योजनेचा लाभ मिळतो. तर मित्रांनो, या योजनेमध्ये आपण काय आहे, कशा आहे योजना, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात 6,000 रुपये. पी एम किसान योजनेचे 6,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये मिळतात. तर मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना राबवली आहे. पी एम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांनी या योजनेचा लाभ देखील दिला जातो. दरम्यान याचसोबत शेतकऱ्यांसाठी विविध राज्य सरकारने योजना राबवल्या देखील आहेत. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेत देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना देखील मिळतो. या योजनेत देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येतो. राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला देखील हा लाभ मिळणार आहे. हे पैसे थेट DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 22 हप्ते देण्यात आले आहेत. आता शेतकरी 23व्या हप्त्याची देखील वाट पाहत आहे. नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येण्यास खूप उशीर झाला आहे आणि आता 9वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना पी एम किसानचा पुढचा हप्ता मिळू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.